स्वागतम सुस्वागतम अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत आपल्या अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून ज्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदूला हिंदू म्हणून जगण्याची सुवर्ण संधी दिली, तो आपल्या महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा रंगभूमी रंगदेवता आणि नटेश्वराला वंदन करून रंगभूमी रंगदेवता आणि नटेश्वराला वंदन करून आमच्या निवडगावची ग्रामदेव दासरीदेव रवंदार, आमच्या रत्नागिरी निवडगावची ग्रामदेव दासरीदेव रवंदार व या कोटगावची ग्रामदेवता आई धनीदेवी नवलाई गावराचा देव यांच्या चरणी नतमस्तक होऊन आई नवलाई माता हिला वंदन करून तमाम माझ्या सर्व नवप्रेमी कलाकारांना आम्हा कलाकारांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुरेश लक्ष्मण मांडवकर, श्री सुरेश लक्ष्मण मांडवकर यांच्या घरी श्री सत्यनारायणची महाकुंड आयोजित केली व त्याने आम्हाला या ठिकाणी समर्पित करून आमच्या घरामध्ये प्रवेशाची भरपूर सुवर्ण संधी केली. हे मांडवकर व माधव राजेंद्र ठाकर यांना श्री नवलाई बाबांना देवी यांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तसेच आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नमन प्रमुख सुरेश रावणे, अध्यक्ष धनाजी गावडे, डायरेक्टर अमित कुमार रावणे, हिंदुस्थानमध्ये सुरेश रावणे, त्याला साथ देणारे प्रकाश रावणे, तसेच आमच्या कार्यक्रमाला सगळीकडे साथ देणारे वॉर्ड मिनिस्टर आशिष गावडे, गावडे वरती बंधू राहुल गावडे, साऊंड सिस्टीम आमच्या कार्यक्रमाला साऊंड सिस्टीमची व्यवस्था करणारे आमचे मित्र रतन गावडे व त्यांचे सर्व सहकारी, सर्व गावाच्या पदात खर्चाला पावलं झालेल्या या लोकांच्या भूमीत लोकांची भगवंता जीवापाड असणाऱ्या आणि मोठा असणाऱ्या माझ्या सर्व सरकारांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. तसेच भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकार महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रीराम वंदन करून श्री नवलाई विक्रमाच्या देवी रत्नागिरी आपल्यासमोर सविनय सहस्रपदवित कोकणवासियांनी जीवापाड जपलेली कोकणची लोककला कोकणवासियांनी जीवापाड जपलेली कोकणची लोककला म्हणजे बहुलांची नमन बहुलांची नमन बहुलांची नमन. श्री गणपती गजानन महाराज की जय, श्री रंगदेवते माते की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय. हॅलो पडली मृदुंगाची थाप होतो टाळांचा खेचरे, पडली मृदुंगाची थाप होतो टाळांचा खेचरे, नवलाईची ही
करीतायत नमन सादरे आज रंग तू भराया येवनी तू गणराया आज रंग तू भराया येवनी तू गणराया रंग देवते आम्ही नमितो तुझला येतो ताराया रंग देवते आम्ही नमितो तुझला येतो ताराया रंग देवते आम्ही नमितो तुझला येतो ताराया
चरण धरावे ग तुझे हो चरण धरावे ग तुझे
नमोस्तुते मोरया 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 घरी भक्त जनावरी छाया भूमासा लाडाचा श्री गणराया घरी भक्त जनावरी छाया भूमासा लाडाचा श्री गणराया आणि कलाकाराच्या कलेतून आपणासमोर सविनय सहर्ष सादर करीत आहोत दीन दैत्यांचा दंग दीन दैत्यांचा दंग दीन दैत्यांचा दंग सादर करते नवनाई नमन मंडळाचे सर्व यशस्वी कलाकार सादर करते नवनाई नमन मंडळाचे सर्व यशस्वी कलाकार सविनय सहर्ष सादर करीत आहोत दीन दैत्यांचा दंग
देव आपल्याला मरणाचं वरदान देतात आणि खालचं कपट करून अवघात त्यांचा वध करतात. त्या देवाचे नाव ऐका तर पैशात हस्तला जाते. या देवाने मिळून आम्हा दानवांचे शूरवीर योद्धे कप्ताने मारले. त्या देवांचा पराभव करण्यासाठी मित्र हो आपल्याला देवाने महादेव यांची भक्ती करूया आणि त्यांच्याकडून चितवर प्राप्त करूया आणि त्या चितवराच्या जोरावर या साऱ्या देवतांचा पराभव करून या त्रैलोक्या असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करूया. अगदी बरोबर, अगदी बरोबर. दैत्य हो, चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. मी तुमची भक्ती पाहून तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा तर चितवर मागून घ्या. देवादी देवा महादेवा, तुम्ही खरोखर माझ्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड कोणा तुम्हाला कोणापासून मरणार नाही असं बोलल्या. तथास्तु. देवादिदेव महादेव माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जर युद्धात तुटून पडले तरी ते पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. हे प्रभो, हे शंभो, हे देवादी देवा महादेवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाली भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवी त्याचा भस्म झाला पाहिजे असं मनावर द्या. तथास्तु. हे देवराज, मी तुला गजमुख देत आहे. ते गजमुख जोवर तुझ्याकडे आहे तोवर सुद्धा तुला कोणापासून पराभवाचे भय नाही. त्यामुळे आजपासून तुला गजातून या नाव ओळखले जाईल. तथास्तु. जय शिवशंभो. हे अवधूतनाथ, मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत सुद्धा तुला कोणापासून मरण येणार नाही. ते 10 हात सुद्धा जरी तुटले तरी ते पुन्हा निर्माण होतील. त्यामुळे आजपासून तुला शिखरातून या नाव ओळखले जाईल. जय शिवशंभो. तथास्तु. तू तर माझ्या पद्मापासून निर्माण झाला आहे. तू माझा अंशातून तू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच भस्म होईल. त्यामुळे आजपासून तुला या सर्व ब्रह्मांडामध्ये पद्मातून या नाव ओळखले जाईल. तथास्तु. मुखी नारायण हो मुखी नारायण नाम घ्यावे
नारायण नारायण. मी ब्रह्मपुत्र नारद. नारायण नारायण. 3 तास सप्त पाताळ भ्रमण करत असता भूतलावरती आलो. नारायण नारायण. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवामध्ये सर्वश्रेष्ठ मान हा महादेवांना दिला जातो. नारायण नारायण. शंभू महादेवांनी तीन दैत्यांची उत्पत्ती केली आहे. पाताळात चित्रासूर, भूतलावरती गजासूर आणि त्या देवलोकी भस्मासूर. नारायण नारायण. या तिन्ही दैत्यांनी शंभू महादेवाची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून अमरपंथा वर प्राप्त केला आहे. नारायण नारायण. तेथे जाऊन आपण त्यांचे समर्थन तर केलेच पाहिजे. नारायण नारायण. भाव अंतरीचे हरवे जसे जुई फूल. भाव अंतरीचे हरवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाव आले. महादेवाच्या वरानं आपण जाणव आता अमर झालो आहोत. देव जाणव अथवा मानव यापासून आपला मृत्यू होत नाही. या कंठात आपण अमर आहोत. अमर
ऐकले मुखिया नाम प्रभूचे चांगले मुखिया नाम प्रभूचे चांगले दैत्यराज, तुम्ही आज आनंद दिसत आहात, त्याचे कारण तरी काय? अरे नारदा, प्रथम एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आधी नाव आम्हा दानवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा, त्या शंभो महादेवाच्या वरानं आम्ही दानव आता अमर झालो आहोत. या अखंड त्रैलोक्यात आता मृत्यू नाही, आम्ही अमर आहोत, अमर. नारायण नारायण. दैत्यराज, शंभू महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडे अमरपणाचा वर प्राप्त केला. होय नारदा, अगदी बरोबर आहेस तू, अगदी बरोबर. नारायण नारायण. दैत्यराज, अमरपणाचा वर प्राप्त केला खरा, परंतु त्याची प्रचिती नारायण नारायण. राजा, कोणाची प्रचिती याचा अर्थ समजलो नाही आम्ही. नारायण नारायण. दैत्यराज, वराची प्रचिती पाहायची असेल तर प्रथम वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा आणि त्याची अमरावती काबीज घ्या. नारायण नारायण. दैत्य हो, या नाथानं अगदी योग्य तोच मार्ग दिला आहे. चला असा जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला दैत्य. 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र, 1 प्रजापती, अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी ही अमरावती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने सुख समाधाने चालले आहे. परंतु या इंद्र दरबारामध्ये नित्य नेहमीप्रमाणे त्या रंभेचं नाच गाणं झालंच पाहिजे. रंभे, अगे रंभे. दरबार इंद्राचा 33 कोटी देवांचा भरला दरबार इंद्राचा 33 कोटी देवांचा नृत्य गायन पाहते सारे या रंभेचा
पाहते सारे यार या अमरावती सोडून निघून जा. अरे टिपरासुरा, तपाबाळाच्या सामर्थ्याने तो डोळे असून बंद झाला म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाले आणि म्हणूनच तू अत्याचार केलास. शंभू महादेवाच्या वराने 10 हात प्राप्त आहेत मला. जोपर्यंत माझ्याजवळ धाड आहे तोपर्यंत रात्र घ्या. अशी कोणती शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. हे ध्यानात ठेव. अरे टिपरासुरा, असुर मार्गाने धन हे माणसाला कधीच लाभत नाही आणि ते प्राप्त करताना कदाचित त्याचा अंत निघतो. सर्व देवांनी मिळून तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपद तुला बाहेर केले. तेव्हापासून खूप भरवशा रंभा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिला. या पुढे ते शक्य नाही. आज तुझा युद्धात पराभव करू तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असुर सम्राट टिपरासुर. अरे टिपरासुरा, ही अमरावती आम्हा देवांची, इथे सत्ता चालते ती फक्त आम्हा देवांची. म्हणून या अमरावतीचं रक्षण करण्यासाठी हा देवेंद्र सदैव तयार आहे. तुम्ही देव किती श्रेष्ठ आणि किती भ्रष्ट आहात याचे परिपूर्ण ज्ञान आहे मला. अरे त्या सुंदर स्त्रीचे लावण्य पाहून तुझाही तुला मोह आवडला नाही. तुझी काम वार्ता जागृत झाली म्हणूनच गौतम ऋषीचं रूप घेऊन अहिल्याला भ्रष्ट केले. तू तो देवांचा राजा देवेंद्र लाज वाटी वर घेतला. अरे टिपरासुरा, तुझ्यासारखे कित्येक दैत्य आणि माझ्या पायदळी तुडवले. तिथे तुझी काय कथा? देवेंद्र, तुम्ही देवाने असे कृत्य करायचं आणि पुण्य म्हणून मिरवायचं आणि आम्ही दानवाने असं कृत्य केलं की ते पाप म्हणून आमच्या माती मारायचं. अरे तुम्ही देव किती श्रेष्ठ आहात आणि किती भ्रष्ट आहात. देवेंद्र,
त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आज तुझ्या अमरावतीवर आलोय. माझी प्रसरा शुक्र नंदन आणि आता साधा तो पाताला कसुरी साम्राज्य प्रस्थापित करण्या पाताला कसुरी साम्राज्य प्रस्थापित करण्या असून सम्राट टिपरासुर महादेवा या राजाचा प्रणाम स्वीकार करा. शुभम भवती महादेवा एक मुलांचे म्हणून सांगतो हा त्यांना सुरून मंडळ प्रवादावर निघून जा. त्या कैलाच्या ठिकाणा अखंड त्रिगुणात केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदापि करू शकत नाही. महादेवा तुम्ही तुम्हाला वर दिलात जोपर्यंत हे चित्रमुख माझ्यावर आहे तोपर्यंत मला कोणापासून मिळत नाही. दुसऱ्या नेत्य कळता आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक करू एक निष्ठ आहोत म्हणून त्या त्रिगुणाचे राजे आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडून वर प्राप्त करता आणि आम्हा देवात वाद करता. माझं तुझं ते मार्तंड रूप ज्यामध्ये माणसाची प्रेमाचे झळ गेले आणि याच्यावरती तुझे हात भागले म्हणून पार्वतीशी विवाह केला तर त्या तुम्ही हे करू शकता मग आम्ही राजा पाहू नाही. धर्माने मिळाला म्हणजे अचानक बाबू लागतो त्यामुळे तुम्ही नाटा तुम्ही देवानी आम्हाला फसवलं याचा बदला घेतल्याशिवाय हा त्याला शांत बसणार नाही. मग विलंब करा हो मला तयार. मी तुमच्यावर युद्ध करायला तयार. कित्येक दिवसांपूर्वी देवाला युद्धात पराभूत करून
असुरी राज्य स्थापन करण्याची त्याही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवाने सिद्ध झाले. आता मी या अखंड भूराचे राजे झालो. काळचा चितार चिरुनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचेही नाही कोणी सुखदे नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग नारायण 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 नारायण. त्यांनी तुम्हा वर दिला त्यांना सिद्धार्थ पराभूत करून अखंड त्रिभुवनाचे राजे झाला. होय नारदा अति योग्य तेच बोललायस बघ. नारायण नारायण. दैत्यराज अखंड त्रिभुवनाचे राजे झाला खरे, परंतु या साऱ्या देवांसमोर आपली शक्ती अपुरीच आहे बघा. नारायण नारायण. नारदा सोपच बघ कधी चालणार. नारायण नारायण. दैत्यराज तू असं कर की ब्रासुराकडे जा आणि त्याची दाद घेऊन ये, म्हणजे तुझी शक्ती अफाट होईल आणि साऱ्या देवांवर राज्य करणं तुला सोपे जाईल. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, आपली विनंती अशी चालू ठेवा. नारायण योग्य तोचा मार्ग दिला असा जातो की पुरापुराकडे त्याचे धाव घेऊन वाणी अंतरीच्या भावनाने कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले सांग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा
शांत हो मित्र गजात. प्रथम या टिपरापुराच्या राज दरबारात तुझं मित्रा स्वागत आहे. स्वागत आहे मित्रा. माझ्या धानाच्या पराक्रमाने हे सारे देव भयभीत झाले आहे. भयभीत मी माझे धान तुला द्यायला तयार आहे मित्रा. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवाच्या येथे येण्याचे प्रयोजन तरी कोणते? नारायण नारायण शंभू महादेवा, आपण सगळ्या गोष्टी चालणार नाही. तो गजासूर टिपरासुराची धार घेऊन गेला आहे, त्यामुळे त्या टिपरासुराला मारणे अगदी सोपे झाले आहे. नारायण नारायण तो टिपरासूर पाताळात जाऊन लपला आहे. इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडण्यास सांगा, जेणेकरून टिपरासूर पाताळातून भूतलावरती आणि त्याला मारणे अगदी सोपे जाईल. नारायण नारायण. देवर्षी अत्यंत आनंदाची बातमी सांगितली, जेणेकरून त्या अहंकाराने माझ्याला टिपरासुराला मारणे आता सहज शक्य आहे. चला तर मग. या क्षणी माझे दार माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तरी युद्धात माघार नाही. आम्ही धर्माचे रक्षण करते आणि या धर्मावर तुमच्या धर्माचा कदापि विजय शक्य नाही. महादेव तुम्ही देव, अरे त्या विष्णूने रुंदेचा आसरा घेऊन जालेंद्राचा वध केला. अरे तुम्ही देव स्त्रीच्या पदरा मागून आम्हा दानवांचा वध करता. अरे तू तुमच्या आम्ही जर तुम्हाला वध करू शकतो तर तुमचा वधही नक्कीच आम्ही तुमची भक्ती केली, तुमच्याकडे वध प्राप्त केला, तो म्हणजे यासाठी की तुम्हा देवाचा पराभव करून असुर
असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यास महादेवा शेवटी तुम्ही देवाने कपट केले. महादेव या क्षणी मृत्यू माझ्या समोर उभारला तरी मी असुर सूर सम्राट आहे. तुझ्या लगे गीत ऐकत ते आले आणि गेले त्यांना मी माझ्या पाय धरले. महादेव ते तुम्ही पाय तरी आत पडले ते तुझ्या पक्षाने स्वीकारले अंतिम इच्छा काय आहे? तुम्ही देवता त्या देवतेचे प्रथम पूजन करता त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे ही माझी शेवटची दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्याचे मनोभावे भक्तिभावाने पूजन केले जाईल. त्यानंतर त्याचे पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन केले जाईल. तेव्हाच प्रथम विघ्नहर्त्याचे दर्शन होईल. मला पाहून सारे देव कसे पळ सुटले आहे. या अखंड त्रैलोक्याचा माझा फक्त भस्मासूर नारायण 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 सोडून दे रे वीर्या गर्व अभिमान सोडून दे रे वीर्या गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून
दैत्यराज, आपली भीती पाहून सारे देव कसे सैरा वैरा पळ सुटले आहेत. अरे नारदा, सारे देव घाबरणार. नारायण नारायण. दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट आहे. तू गजासुराकडे जा आणि त्याचे गजरूप घेऊन ये. म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्ती जरी एकत्र आल्या तरी तुला युगात कोणी पराभूत करू शकणार नाही. नारायण नारायण. अरे नारदा, अगदी योग्य तो सल्ला दिला. आता जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजरूप घेऊन त्या साऱ्या तरुणावरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? नारायण नारायण. दैत्यराज, यात माझे काय कपट? मी तर तुझ्या भल्याचा विचार करत आहे. नारायण नारायण. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझा कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा संभोरा जमीन दोस्त करू लगी. ही लक्षात ठेव. हेच आहे नादावी, हेच आहे. नारायण नारायण. आपण पण याच्या मागोमाग गेलेच पाहिजे. नारायण नारायण. छंदवाणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा भावनी जागला. तुझ्यामुळे चंद्राचा देह शिजला. वैष्णवाते माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला. हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला. विठ्ठला माय बाबा अधिपती म्हणतो, मित्र भस्मासुरा, माझे गणमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा चल आता जाऊ त्या असुराला काही तेव्हा सांगू शकत आहे त्यामध्ये माझी अडथळा आहे. अजूनही विचार कर, मी तुला अभय देण्यास तयार आहे. मी तुमच्या वेळेस युद्ध करायला तयार आहे. भोग तुझ्या कर्माची बळे. ठीक आहे.
हीच माझी शेवटची इच्छा. ठीक आहे. नारायण नारायण किती करशील वेड्या भरवसा, किती करशील वेड्या भरवसा, अरे या नर देहाचा किती करशील वेड्या भरवसा, अरे या नर देहाचा अजून तुला कळला नाही पटकाया यमाचा, अजून तुला कळला नाही पटकाया यमाचा. किती करशील वेड्या भरवसा, किती करशील वेड्या भरवसा, अरे या नर देहाचा अजून तुला कळला नाही पटकाया यमाचा, अजून तुला कळला नाही पटकाया यमाचा. किती करशील वेड्या भरवसा, किती करशील वेड्या भरवसा, अरे देहाचा अजून तुला कळला नाही पटकाया यमाचा, अजून तुला कळला नाही पटकाया यमाचा. नारायण 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 नारायण. दैत्यराज या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. आला ब्रह्माचा पुत्र नारद. कळलाव्या नारद, या कळलाव्या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन खचितच काही ना काही संकेत असणार. बोल नारदा बोल, असा कोणता संकेत घेऊन आलायस? नारायण नारायण. दैत्यराज तुमची दया आली मुळी पर्यंत आलो. शांत हो भस्मासुरा, शांत हो. नारायण नारायण. दैत्यराज अखंड त्रिकोणचे राजे झालात, परंतु नारायण नारायण. अरे नाथा, पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या साऱ्या देवांच्या बद्दल मी तुझा भस्म येईल. नारायण नारायण. दैत्यराज माझा भस्म पण तुला मिळाल तरी काय रे? या चिपळ्या आणि हा तंबोला नारायण नारायण. तेही खरंच, तुझ्याकडे असं कोणता राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि हा चिपळ्या. दिलं नारदा, तुला मी जीवधान दिलं. नारायण नारायण. दैत्यराज अखंड त्रिकोणाचे राजे झाला, परंतु या राजाला एखाद्या गोष्टीची उणीव वाटत नाही. नारायण नारायण. अरे नारदा, या साऱ्या त्रिगुणाचा राजा मी, आणि या राज्यामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. नारायण नारायण. दैत्यराज या राजाला सुंदर राणीची गरज आहे बघा. नारायण नारायण. अरे नाथा, या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल नाथा बोल, अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल? माझ्या घरी तर एकच आहे बघ, ती म्हणजे शंभू महादेवाची पत्नी पार्वती. तिला तुझी राणी बनव. नारायण. अरे नाथा, ती पार्वती त्या शंभू महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैराग्याच्या पार्वतीला लुचलून घेऊन येतो. येत आहे. नारायण नारायण. विनाशकारी विपरीत बुद्धी याचे उत्तम उदाहरण. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊ, त्या शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यू अचळ आहे. आपण पण याच्या मागोमाग गेलेच पाहिजे. नारायण नारायण. भवसागर हा
हरिनाममुखी ती घ्यावे भजनी तवला गावे हरिनाममुखी ती घ्यावे 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 भजनी तवला गावे तुला लाज वाटली पाहिजे ती तुला मुळी शोभत नाही ती फक्त त्या भस्मासुराला शोभे दैत्यराज अजून वेळ गेला आहे तुझा आतंकपणा तोडून दे म्हणे आतंक या सृष्टीचा संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवता आणि मानवावर जाणून घ्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा तुझा भस्म हा निश्चितच दैत्यराज माझा ब्रह्मगाडी स्वप्न पाहून दे भस्म हा फक्त तुमच्या आतून शक्तीचा आणि अधर्म होणार. महादेवा तुला असेल जगायचं तर इथून निघायचं इथून निघायचं. दैत्यराज मग विलंब कशाला हो म्हणा कोण असावी सुंदरी हिला पाहून माझे मन कसे मोहित झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनावी. अगे सुंदरी या भस्मासुराची राणी होशील. बोल अशी कोणती अट आहे तुझी. मी त्याचे नृत्य करेन तसे तुला नृत्य करावे लागेल. अगे सुंदरी तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढी इच्छा असेल तर मी मात्र
तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे. तू नाचून गेल्यावरी नटू नटवा आला पहा सावरला भरलीवरी नटू नटवा आला पहा सावरला भरलीवरी सभारंगणी गणपती आला सभारंगणी गणपती आला तो नाचून गेल्यावरी नटू नटवा आला पहा सावरला भरलीवरी
हरी धरणी कंपन पावली त्याची साहून लागे दयाला निकुंबडा जागवी तुम्ही निकुंबडा जागवी तुम्ही